प्राचीन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता जेव्हा प्राजक्ताच्या समोरच ना भाग्याने त्या आलोकच्या त्या व्हिडिओबद्दल म्हटलेलं असतं ना, तेव्हा आता काय करावं ना काही सुधरत नसतं. पण तेव्हाच त्या दिवशीचा रात्रीचा तो सीन प्राजक्ताला आठवतो. प्राजक्ताने आधी सगळ्याची व्यवस्थितपणे सोय करून घेतलेली होती. तिने पाहिलेलं होतं की तर आता भाग्या जी आहे ती झोपली आहे की नाही. भाग्या झोपल्याचं तिला जसं कळतं ना, तसं मात्र आता तिने पटकन येत ना स्वतःच्या त्या मोबाईलमधनं आलोकचा तो व्हिडिओ जो आहे तो आता डिलीट करून टाकलेला असतो. आलोकचा व्हिडिओ डिलीट करून टाकल्यामुळेच ना आता तिला या गोष्टी ज्या आहेत त्या सोप्या गेलेल्या असतात. तिने आता फोन करून याबद्दल सांगितलेलं सुद्धा असतं की तुम्ही काळजी करू नका, मी तो फोटो जो आहे तो मोबाईलमधनं डिलीट केला आहे, त्यामुळे आता टेन्शनचं काहीच कारण नाही. भाग्याच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ मी डिलीट केलेला आहे असंही आता म्हटलेलं असतं. मग आता ठीक आहे, मी सुद्धा सोशल मीडियावर जेवढेही आतापर्यंत फोटोज वगैरे असतील किंवा व्हिडिओज असतील ते सुद्धा पूर्णपणे डिलीट केलेले आहेत, त्यामुळे काळजीचं कारणच नाही असंही आता सांगितलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र मग आता इथे असणारी प्राजक्ता म्हणते की उद्या ना थोडासा का होईना डाऊट तर येणारच आहे, पण हे सगळं काही मी मॅनेज करून घेईन. पण तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका हा भाग्याच्या बोलण्याचं, हे देखील आता इकडे असणाऱ्या प्राजक्ताने सांगितलेलं असतं. मग प्राजक्ताचं बोलणं ऐकल्यानंतर सुलक्षणा म्हणत असते की हो नाही या गोष्टी जास्त मी मनावर घेत, काळजी घेईन, पण तू सगळ्यांच्या समोर नीट बोल आणि त्याचबरोबर तू ह्या लग्नाला होकारही दे. उद्याच मी येते आणि तुला मागणी घालते, हेही तिने सांगितलेलं असतं. जसं आता ती ह्या सगळ्या काही गोष्टी बोलते ना, तसं मात्र हो मी करेन ना, तुम्ही काळजी करू नका, मी होईन, मी सगळ्यांना तयार करेल, हेही आता म्हटलेलं असतं. तेच आता या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आठवू लागतात आणि जसं आता आठवायला लागतं ना, तसं मात्र आता इकडे विचारलं जातं की बघा, मी तुम्हाला आलोकबद्दलचं सगळं सांगितलेलं आहे. तुम्ही जसं आलोकला समजताय ना, तसं आमचा आलोक मुळात नाहीच आहे. खरं तर आलोक खूप गुणी मुलगा आहे. तुम्हाला खात्री नसेल तर तुम्ही स्वतः तर येऊ शकता आणि तुम्ही मला विचारण्यापेक्षा या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ना त्या स्वतः तुम्ही एकदा विचारून बघा ना. या प्राजक्ताचा होकार असल्याशिवाय आपण या सगळ्यामध्ये पुढे जाणारच नाही आहोत असंही आता म्हटलेलं असतं. हो प्राजक्ताचा होकार हा आमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. मग आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर इकडे आता प्राजक्ता टेन्शनमध्ये असते, कारण प्राजक्ताला हे लग्न जे आहे ते काही झालं तरी मान्य तर नसतं. पण ती आता या सगळ्यामध्ये ना भाग्यश्रीचा विचार करत असते की भाग्यश्रीचं काय आहे आणि काय नाही ते. आणि मग आता भाग्यश्रीच्या उत्तरामुळेच ना ती थांबलेली असते. पण तेव्हाच दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की या सगळ्या तर गोष्टी बोलून दाखवल्या जातात, पण तरीसुद्धा ना मनामध्ये हजारो विचार सुरू असतात. प्राजक्ता आता म्हणते की जो काही निर्णय आहे तो मी तुम्हाला सांगते, पण मला त्याआधी ना तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे, असं देखील तिने हट्ट धरलेला असतो. मग आता ठीक आहे ना, माझ्याशी बोलायचं आहे ना, तू बिनधास्त बोलू शकते. मग तेव्हा प्राजक्ता म्हणत असते की मला असं नाही तर थोडं एकांतात जाऊन तुमच्याशी बोलायचं आहे. मग ठीक आहे ना, आपण एकांतात जाऊन बोलू, माझी काही हरकत नाही आहे, असंही आता बोललं जात असतं. मग तेव्हाच तृप्ती म्हणत असते की काय जमाना आला आहे ना, म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा मुलगा बघायला जायचो तेव्हा मुलाला बाजूला घेऊन जायचो आणि त्याला म्हणायचो की तुला काही बोलायचं असेल तर तुम्ही दोघांनी जाऊन बाजूला बोला. पण इकडे तर बापरे, प्राजक्ताचं भलतंच सुरू आहे. हिने तर आपल्या सासूलाच सांगते की बाजूला बोलायला चला म्हणून. बरंच जमवलेलं दिसते सासूबाईंसोबत, असंही
ही आता तृप्ती बोलत असते. पण तेव्हा तृप्तीच्या या बोलण्यावर कोणीच रिॲक्ट होत नसतं. तृप्तीच्या बोलण्यावर कोणी रिॲक्ट होत नाही. मग आता प्राजक्ता जी आहे ती आता सुलक्षणाला रूममध्ये घेऊन जाते. सुलक्षणा ती रूम पाहते आणि म्हणते की ही रूम तुझी आहे ना. पण प्राजक्ता या सगळ्यामध्ये ते सगळं सोडून ती आता बोलत असते की बघा, मला एकच गोष्ट सांगा, तुम्ही या लग्नासाठी मागणी का नाही घातली? तुम्ही फक्त माझंच नाव का पुढे केलं? तुम्ही या सगळ्यामध्ये भाग्याचं नाव का नाही घेतलं? हे मला उत्तर हवं आहे तुमच्याकडनं. त्याशिवाय मला समजणार नाही आहे तुमचं काय सुरू आहे ते. तेच आता खरं तर भाग्याला मी करणार आहे ना माझी सून. मी कुठे म्हटलं की भाग्याला मी नकार देणार आहे म्हणून. भाग्याला माझा होकार आहे. पण तुला काही गोष्टी कळतायत का? पण तुम्ही तर मला वचन दिलं आहे. मग तुम्ही ते वचन कुठे पाळताय? तुम्ही ते दिलेलं वचन पाळायला हवं होतं असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच तुला वचन दिलेलं मी पाळणार आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही तेवढं फक्त मला सांग. आहे ना, आहे माझा विश्वास तुमच्यावर. पण मग मला तुमच्या बोलण्यातून हे सगळं काही जाणवत नाही आहे. तुझा माझ्यावर विश्वास आहे ते नाही. ते काय आहे ना, विश्वास आहे माझा, पण तरीसुद्धा मी तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करते. मग आता ती म्हणत असते की हो, या सगळ्या काही गोष्टी मला कळत आहेत आणि म्हणूनच तर मी तुला सांगते. तू म्हणतेस ना, भाग्याला मागणी का घातली नाही? अगं, भाग्याला मागणी घालणार आहे ना आम्ही. आम्ही कुठे म्हणतोय की भाग्याला मागणी घालणार नाही म्हणून. पण थोडं लक्षात घे ना गोष्टी. आता जर दोघांनाही एकदमच मी लग्नाची मागणी घातली तर त्यामध्ये प्रॉब्लेम नाही का होणार? थोडा विचार कर ना. म्हणजेच आता तुझं आमच्या घरात येणं जाणं असतं, त्यामुळे मी तुला मागणं घालणं इज ओके. तेच आता दुसरीकडे चारूने अख्खं घर डोक्यावर घेतलेलं असतं. चारूला ही गोष्ट पटत नसते की मामाने लगेचच या लग्नाला होकार दिला आहे. तिचं म्हणणं असं असतं की तुम्ही कोणतीही शहानिशा न करता प्राजक्ताचं लग्न असं ठरवून कसं काय टाकलं? त्यावर मामा आता इथे मामीवर चिडतात आणि तिला म्हणतात की नक्की तुझं म्हणणं काय आहे मला जरा सांगशील का? मग तेव्हा चारू म्हणत असते की पण आपलं ठरलं होतं ना की एवढ्यात प्राजूचं लग्न लावायचं नाही, कारण अजून प्राजू लहान आहे. त्या तुलनेत भाग्या तिच्यापेक्षा मोठी आहे. भाग्याच्या लग्नानंतरच जे काही करायचं होतं ते होतं. म्हणून तुम्ही या सगळ्या काही गोष्टी कशा काय करू शकता? मला ना मुळात कळतच नाही आहे. तुमचं चुकतं ह्या. तुम्ही या लग्नाला असा होकार द्यायला नको होतात असंही आता इकडे सरळ ना म्हटलं जात असतं. चारू जेव्हा हे सगळं काही बोलते तेव्हा चारूला इकडे आता जे मामा आहेत ते समजावत असतात. मामा म्हणत असतात की मला मुळात ना तुझं कधी कधी गणितच कळत नाही. एकतर तू म्हणत असते की तुला या घरात प्राजक्ताला ठेवायचं नाही आहे आणि मग प्राजक्ता लग्न करून जाते तर त्यात काय आहे? मग त्याचबरोबर आता मामा भाग्यालासुद्धा म्हणतात की तुझ्या आधी जर प्राजक्ताचं लग्न झालं तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? भाग्या म्हणते की नाही, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि मुळात मी तुम्हा लोकांना सांगितलं आहे ना की मला लग्न इतक्यात तरी करायचं नाही आहे. मी माझं म्हणणं तुमच्यासमोर सांगितलं आहे. मग तेव्हाच ना इकडे आता भयंकर अशी चिडलेली असते ती म्हणजे चारू मामी. कारण चारू मामीला आता दिसत असतं की इथे आता सगळं काही चांगलं होतं आहे ना. तिला आता ह्या सगळ्या काही गोष्टी चांगल्या झालेल्या मुळात पटतच नव्हत्या. तिला आता दिसत होतं की प्राजक्ताचं आता सगळं काही चांगलं होणार आहे आणि हीच गोष्ट ना तिला खटकत असते आणि त्यामुळेच ती आता या सगळ्यामध्ये विरोध दर्शवत असते. पण मामाने आणि त्यासोबत भाग्याने या सगळ्याला हिरवा कंदील दिलेला असतो. जर प्राजक्ताची पसंती, प्राजक्ताचा होकार असेल ना तर आपण या सगळ्यामध्ये ना काहीच बोलायचं नाही. प्राजक्ता तयार होत असेल तर होऊ दे लग्नाला. तसंही प्राजक्ताचं चांगलं होते आणि तेही तू म्हणतेसच ना चारू की या घरामध्ये तुला ठेवायचंच नाही आहे ना. तसंही मग आता जर ती स्वतःहूनच लग्न करून आधीच जर लाभ होते, सगळं तिचं चांगलं होतं आहे, मग काय गरज आहे? मग आपण भाग्याचं लग्न लावूयास की सगळं नीट होतं आहे. मग तू का टेन्शन घेतेस? तू का काळजी करतेस? कधी कधी ना मला कळतच नसतं की तुझं काय चालतं. कधी तर म्हणते की हे लग्न आपल्या भाग्याचं व्हायला हवं, प्राजक्ता या घरात नको आहे. मग आता प्राजक्ता लग्न करून जाते ना तिच्या सासरी, मग तिला जाऊ दे ना. त्यामध्ये सुद्धा कशाला मध्ये मध्ये येऊन प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे
असंही आता म्हटलेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी इथे मामा ओरडून बोलत असतात ना, तेव्हा मात्र आता चारूची बोलतीच बंद झालेली असते. चारूला आता प्राजक्ताचं चांगलं होतंय ना हे बघवत नसतं आणि यासाठी ती मुद्दामून आता मध्ये पडते आणि ती आता म्हणत असते की काही गोष्टी तुमच्या कळतच नाही. तेच मामा आता बोलत असतात की तुला काही गोष्टी कळत नाही ना तर नको कळून घेऊ, पण माझ्यासाठी ना काही झालं तरी आता प्राजक्ताचं लग्न एका चांगल्या घरात होतंय ना तेच माझ्यासाठी खूप आहे, हेही आता बोललं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की प्राजक्ता जी आहे ती आतमध्ये सुनावत असते आणि ती आता म्हणत असते की तुम्ही मला सांगितलं होतं की तुम्ही प्राजक्ताला मागणी घालणार आहे, मग त्याचं काय झालं? तुम्ही अजूनही का बरं मागणी घातलेली नाही आहे प्राजक्ताला? त्याचं उत्तर मला द्या. मी मागणी घालणार आहे, पण थोडं समज, मी घाई का करत नाही याची. मग आता त्याचं कारण सांगा ना मला, का घाई करत नाही आहात तुम्ही? त्याचं कारण एकमेव हेच आहे की बघ, आता तुझं आमच्या घरात येणं जाणं असतं, तसंच मला हे म्हणायचं आहे की तुझं जसं येणं जाणं असतं ना, तसं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तू एक विचार करतेस का? या सगळ्यामध्ये ना मला एक फॉल्ट दिसतो, तो म्हणजे भाग्या आमच्या घरात येत जात नाही. भाग्याची जी सवय आहे ती मला माहीत नाही. भाग्याला थोडं मला ओळखू दे, सगळ्या काही गोष्टी बघू दे, मग ठरवूया ना आपण काय करायचं काय नाही ते. असंही आता इकडे प्राजक्ताला सुलक्षणा म्हणत असते, पण तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? मग मी ठरवलंय ते योग्यच आहे, तू नको काळजी करूस, मी जे काही करणार ते योग्यच करणार, असंही आता म्हटलेलं असतं. तू माझ्यावर फक्त विश्वास ठेव, वेळ आली की मी स्वतःहून तुझ्या बहिणीलाच म्हणजे भाग्यश्रीला मागणी घालेन. आता जर मी दोन्ही मुलींना मागणी घातली तर ते थोडं संशयास्पद वाटू शकतं, कारण मी भाग्याला एवढी ओळखत नाही. तुझं तरी माझ्या घरी येणं जाणं असतं, त्यामुळे मी मामांना तसं सांगू शकले. पण आता कसं आपलं सगळं काही चांगलं झालं, तुझं माझं बोलणं झालं, त्याचसोबत आता माझं ह्या घरात येणं जाणं झालं ना का मी थोडे दिवसांनी भाग्यालासुद्धा लग्नाची मागणी घालेन, मग तर झालं. प्राजक्ता म्हणत असते की माझा सगळा निर्णय ना त्या सगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे, पण आता प्राजक्ताची दुखरी नसच ना या मूर्ख सुलक्षणाने दाबलेली असते. म्हणजेच आता सुलक्षणा तिला म्हणत असते की बघ, मला तुला एवढंच सांगायचं आहे की या सगळ्या काही गोष्टी माझ्या लक्षात आहेत आणि माझ्यावर तू विश्वास ठेव, मी लवकरच भाग्यालासुद्धा मागणी घालेल, पण फक्त तुझं एकदा लग्न होऊन जाऊ दे. आता सुलक्षणाने ठरवलेलं असतं की काही झालं तरी भाग्याचं आणि त्याचसोबत आरवचं लग्न जे आहे ना ते प्राजक्ता आणि आरवच्या लग्नानंतर लावून द्यायचं आणि मुद्दामून ती टाळाटाळ करत असते. ती या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते आणि वर विश्वासाची भाषा करत असते. म्हणजेच ती आता म्हणत असते की तू माझ्यावर विश्वास ठेव, काही झालं ना तरीसुद्धा मी हे लग्न लावणार आहे, भाग्याचं आणि आरवचं. त्यामुळे आधी तुझं आणि आलोकचं लग्न होऊ दे, या सगळ्यात ना मला मुक्त होऊ दे, असं देखील सुलक्षणा आता प्राजक्ताला बोलत असते. सुलक्षणा जेव्हा या सगळ्या काही गोष्टी प्राजक्ताला बोलते ना तेव्हा मात्र आता प्राजक्ता थोडासा असा विचार करत असते. प्राजक्ता जसा आता विचार करू लागते ना तसं मात्र आता प्राजक्ताला म्हटलेलं असतं की मी माझा निर्णय तर तुला सांगितला आहे, आता तुझा जो काही निर्णय असेल ना तो तुला आमच्या सगळ्यांसमोर सांगावा लागणार आहे. मग आता तुझा निर्णय नेमका काय आहे सांग. तेच आता इकडे सुलक्षणा आणि प्राजक्ताचं बोलणं तर झालेलं असतं. मग प्राजक्ताला आता म्हटलं जातं की तुझ्यावर कोणीही जबरदस्ती करणार नाही, तुला जे सांगायचं आहे ते सगळ्यांना सांग. तेच आता प्राजक्ता बाहेर येते आणि प्राजक्ता जशी बाहेर येते तेव्हा ती आता सगळ्यांना सांगत असते की मी या सगळ्याबद्दल विचार केला आणि जे काही बाहेर पसरवलं जाते आलोक सरांबद्दल ते चुकीचंच आहे, म्हणून मी या लग्नासाठी तयार आहे, हेही तिने आता सगळ्यांसमोर म्हटलेलं असतं. आता प्राजक्ता लग्नाला तयार झाली आहे म्हटल्यावर तृप्ती खूप जास्त अशी खुश होते. तृप्ती म्हणत असते की अरे वा, आनंदाची बातमी आहे तरी. मग तेव्हाच ना चारूला मात्र धक्का बसतो, कारण तिला आता समोर चित्र दिसत असतं प्राजक्ताचा सूर्यवंशींच्या घरात खूप मोठा असा सन्मान होतोय, तिला आता त्या घरात लग्न करून जायचे, शेवटी तिने नशीब काढलं, या भाषेतच तिचं आता मनातल्या मनात कुडकुडणं सुरू असतं. तेच इकडे आता सुलक्षणा म्हणत असते की आता सुनबाई
चला तर मग लग्नाची तयारी करायला सुरुवात करायची का? तेच आता भाग्यामध्ये बोलते की ती अजून सुनबाई झालेली नाही आहे, त्याच्या आधीच तुम्ही बोलायला सुरुवात केली का? इथे आता प्राजक्ता जी आहे तिने सुलक्षणाला मिठी मारलेली असते. ती आता सुलक्षणावर विश्वास ठेवत असते. मग आता भाग्याच्या समोर प्राजक्ता येऊन उभी राहते आणि भाग्याला ती समजावत असते. ती म्हणत असते की तू मला जे काही बोलतेस ते सगळं पटतंय, पण माझा निर्णय ह्या लग्नाच्या बाबतीतला झालेला आहे. मला आलोकसोबत लग्न करायचे आणि आलोकसोबत लग्न करायचं तर आहेच मला, आणि तो खरंच खूप चांगला आहे. तू एक माणूस म्हणून त्यांना ओळखत नाहीस असं देखील आता इकडे प्राजक्ता आलोकबद्दल गुणगान गात भाग्याला सांगत असते. भाग्याला ती म्हणत असते की बघ, आपल्या आधीच ठरलं आहे ना, तुझ्या सुखात माझं सुख, तुझ्या दुःखात माझं दुःख. मग आता तुला हे मान्य नाही आहे का? मग तेव्हाच ना भाग्या म्हणत असते की तुला जर हे लग्न मान्य असेल तर माझी काहीच हरकत नाही आहे. उलट मिया बीबी राजी तो ये भाग्यश्री क्या करेगी, असं आता ती मुद्दामून बोलत असते. मग तेव्हाच ना ती तिला गळे वगैरे भेटते आणि जर तुझा निर्णय असेल या लग्नाचा तर तुला कोणीही काही बोलणार नाही. बिनधास्त तू हे लग्न कर, तुझा होकार आहे ना या सगळ्याला, मग तर झालं. तेच आता इकडे चारुमामी आता मामाने सांगितलेलं असतं की चला लग्न तर ठरलंय, मस्त असं तोंड गोड होऊन जाऊ द्या. मग आता तोंड गोड करायचं वगैरे ठरतं. मग तेच आता इकडे मामाने सांगितलेलं असतं मामीला, त्यामुळे ऐकावंच लागतं. दुसरीकडे मात्र आता भाग्या खुश असते. प्राजक्ताने या लग्नाला होकार दिला आहे म्हटल्यावर ती म्हणत असते की मी तुला आधीसुद्धा म्हटलं होतं की तुझं लग्न ना आलोक सूर्यवंशीचीच होणार, पण तेव्हा काही मात्र तू ऐकत नव्हतीस. पण आता ना, आता समजलंय ना, मला आता कळत आहेत गोष्टी. तू आता मस्त लग्नाला तयार झालीस, पण आता तुझ्या लग्नात ना आपण खूप मज्जा करायची. माझ्या लग्नात जी काही मजा करता आली नाही ना, ती सगळी मजा तुझ्या लग्नामध्ये आपण करायची. हे आता त्यांचं ठरलेलं असतं. मग त्यासाठी त्यांचे प्लॅनिंग्स वगैरे सगळे होत असतात, काय काय करायचं आहे काय काय नाही त्या संदर्भात. मग तेव्हाच ना भाग्या खुश असते. त्यामुळे प्राजक्तालाही बरं वाटतं की चला भाग्याने आपल्या लग्नाला ग्रीन सिग्नल दिला आहे. तर इकडे प्राजक्ता म्हणत असते की थँक्यू भाग्या, तू मला समजून घेतलं. भाग्या प्राजक्ताला म्हणते की अगं आपण ठरवलंच आहे ना, दोघंही एकमेकांच्या सुखदुःखात आपण साथ द्यायची. मामा आता मामीला म्हणतो की अगं जा, तोंड गोड करायचं आहे, काहीतरी घेऊन ये. मग आता मामी आतमध्ये जाते आणि लाडूने भरलेला डब्बा घेऊन येते. मामीकडे बेसनचे लाडू असतात. मामीने ते लाडू आणलेले असतात आणि मामी आधी ते लाडू घेऊन इकडे असणाऱ्या या सुलक्षणाजवळ येते आणि सुलक्षणाला म्हणत असते की हे घ्या, तुम्ही तोंड गोड करा. मग तेव्हा सुलक्षणा म्हणते की तुमच्याकडचे बेसनचे लाडू या आधीसुद्धा मी खाल्लेले आहेत. या आधी ना मला तोंड गोड करायचं आहे, तर ते माझ्या सुनेचं, प्राजक्ताचं. मग आता तोच लाडू घेऊन ना ती तिकडनं गेलेली असते, कारण तिचं असं म्हणणं असतं की आपण पटकन ना जाऊन प्राजक्ताचं तोंड गोड करायचं. म्हणूनच मग आता ती प्राजक्ताला भरवायला म्हणून तो लाडू गेलेली असते. जशी ती आता प्राजक्ताला भरवायला जाते ना, तसा आता इकडे मध्येच याने त्या सुलक्षणाचा हात धरलेला असतो. जसं आता भाग्या सुलक्षणाचा हात थांबवते ना, तसं मात्र इकडे आता पाहायला मिळत असतं की काय झालं आहे, का थांबवलं तेच तुम्हाला माहीत नसेल, पण मला माहिती आहे ना. माझ्या तुला बेसनची ॲलर्जी आहे, तिला बेसनचे लाडू नाही चालणार, हेही आता तिने म्हटलेलं असतं. जसं आता ती या सगळ्या काही गोष्टी बोलून दाखवते, तसं मात्र आता इथे सुलक्षणा म्हणत असते की बरं ठीक आहे, माझ्या सुनेला जर ह्याची ॲलर्जी असेल तर मग काय, माझ्या सुनेसाठी मी स्पेशल मिठाई पाठवून देईन. पण आता तर मी माझ्या सुनेसाठी एवढं तर नक्कीच करू शकते, असंही आता म्हटलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा आता मला बरं वाटते. चला मी पुन्हा कधीतरी येते. काय आहे ना, आता आम्हाला निघावं लागेल, कारण खूप उशीर होतोय आणि तसंही मला आता माझ्या घरी जाऊनसुद्धा या सगळ्यांना सांगायचं आहे लग्नाबद्दल, की आता लग्न आपलं फिक्स झालेलं आहे. त्यामुळे आता
टेन्शनचं तर काही कारणच नाही असंही आता म्हटलं जातं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता मामाही म्हणतात की चालेल. मग आता तिकडनं जाताना ती सांगत असते की तुम्ही जराही टेन्शन घेऊ नका, जराही काळजी करू नका, कुठेही काही होणार नाही. सगळा जो काही खर्चाचा भार आहे तो सुद्धा डोक्यावर घेऊ नका, त्यामुळे आम्ही आहोत असंही आता बोललेलं असतं. जेव्हा आता या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा क्षणा जे काही आणलेलं असतं तिने देण्यासाठी ते देते वगैरे आणि तिकडनं जाते. मग आता तृप्तीच्या हातामध्ये ती पिशवी पडते. तृप्ती खूप जास्त खुश होते, कारण तृप्तीला जरा काय भेटलं का तृप्ती हवेत असते. तेच आता सुलक्षणा 2 शब्द प्रेमाने बोलते आणि त्यानंतर तिकडनं जायला निघते, कारण तिला उशीर हा होत असतो. तर तेच आता मामा मात्र खूप जास्त खुश होत असतात, कारण आता फायनली प्राजक्ताचं लग्न ठरलेलं आहे. मामीच्या तोंडावर मात्र 12 वाजलेले असतात आणि सोबतच त्या आजीच्या सुद्धा, कारण एका झटक्यात लग्न हे ठरलेलं होतं, कोणतीही चौकशी न करता. त्यामुळेच मात्र आता तिने तोंडावर 12 वाजवून घेतलेले असतात. बाकी घरात आनंद झालेला असतो सगळ्यांना. सगळीजणं आता प्राजक्ताच्या जवळ येतात, कारण का प्राजक्ता आता सूर्यवंशींच्या घरची मोठी सूनबाई होणार आहे आणि त्यामुळे सगळंच तिच्या पदरात आहे. या सगळ्या गोष्टी समजत असतात. तर त्यामुळेच ना दुसरीकडे सगळीजणं आनंदात असतात. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की इकडे आता भाग्या विचार करत असते की काहीतरी गडबड आहे, पण ती काय ती शोधून काढायला हवी. प्राजक्ताचं काहीतरी चुकते. मग आता भाग्याना थेट गेलेली असते सूर्यवंशींच्या घरामध्ये, काय चाललंय काय नाही याची शहानिशा करण्यासाठी. तसं तिला आरव भेटलेला असतो. खरं तर आरव तिला यावेळेला भेटतो ना तेव्हा तो तिकडनं जात असतो. तो जेव्हा तिकडनं जातो ना तेव्हा मात्र आता ती त्याला विचारते की अरे तू कुठे निघाला आहेस. पण आता ती त्याला विचारत असते, पण तो तिला उत्तर देत नाही, तो निघून जातो. तेच आता भाग्याला बघून ना सुलक्षणा चकित होते. तर भाग्या सांगते की मी ना माझ्या बहिणीचं सासर बघायला आली आहे. तिने आता असं म्हटल्याबरोबर खूपच जास्त टेन्शन जे आहे ते आता येतं. मग काय सासर बघायला आली म्हटल्यावर हिला तर आपल्याला दाखवायलाच लागणार आहे, असाही विचारणा इथे असणारी ही सुलक्षणा करत असते. मग तेव्हा तिच्या मनामध्ये विचार येतो की ही फक्त एवढ्याचसाठी नाही आली आहे, ही घर बघायला नाही तर ही बघायला आली आहे आलोकला. मग आता सुलक्षणाला टेन्शन येतं. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.